नमस्कार, मी प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण अतिशय खमंग, खुसखुशीत खव्याची आणि रवा वापरून साटोरी किंवा सांजोरीसुद्धा म्हणू शकता, तर कशी बनवायची ते बघणार आहेत. ही रेसिपी जी आहे ती अगदी पारंपरिक आहे. अगोदर आपली आजी किंवा आईसुद्धा अशी सांजोरी किंवा साटोरी बनवायची, पण सहसा आता कोणी बनवत नाही. तर तुम्हीसुद्धा गौरी गणपतीला नैवेद्य म्हणून अशा साटोऱ्या नक्की बनवून बघा. रेसिपी एकदम सोपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे बघा, मी पाव किलोच्या प्रमाणामध्ये खवा घेतलेला आहे. आज आपण खवा आणि रवा वापरून ही साटोरी करणार आहेत. तर खव्याची साटोरी खायला इतकी मस्त लागते ना, खायला खूपच भन्नाट लागते. पाव किलोच्या प्रमाणामध्ये खवा घेतलेला आहे. तर त्यासाठी आपण 1 वाटी भरून गूळ घेतलेला आहे. गूळ जो आहे तुम्ही अगदी बारीक चिरून घेतला आहे. तुम्ही इथे गुळाच्या ऐवजी साखरेचा सुद्धा वापर करू शकता आणि गूळ जो आहे तो तुम्हाला किती गोड खायचा आहे त्यानुसार तुम्ही इथे गूळ वापरू शकता. आता सुरुवातीला आपण थोडासा खवा जो आहे तो भाजून घेणार आहेत. खवा भाजल्यामुळे त्याची टेस्ट खूपच छान येते. गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे आणि आता कढई आपल्याला हलकीशी गरम झाली की त्यामध्ये आपण खवा टाकून घेणार आहेत. आता खवा टाकला की आपल्याला खवा एक 2 ते 3 मिनिट छान असा परतून घ्यायचा आहे. सुरुवातीला त्याच्या गाठी मोडेपर्यंत थोडंसं आपण सारखं त्याला हलवत राहणार आहेत. आणि बघा, सारखं हलवत राहिल्याच्या नंतर आपला खवा जो आहे तो थोडासा पातळ झालेला आहे मिश्रण. आता यामध्ये आपण गूळ टाकून घेणार आहेत. इथे गूळ आपण अगदी बारीक असा चिरून घेतलेला आहे. गुळाच्या ऐवजी तुम्ही इथे साखरेचा सुद्धा वापर करू शकता. आता गूळ सुद्धा आपल्याला पूर्णपणे या खव्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. आता बघा, गूळ सुद्धा आपला हलकासा या खव्यामध्ये विरघळत चाललेला आहे. खवा वितळत असताना आपल्याला अगदी मंद आचेवर खवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर हा जो खवा आहे तो सुरुवातीला आपला थोडासा पातळ वाटत आहे, पण जसजसं आपण याला भाजू तसतसा हा खवा आपला घट्ट होत जाईल. आता हा खवा आपण गॅसच्या खाली काढून घेणार आहेत आणि हे जे मिश्रण आहे ते थोडंसं आपण थंड होण्यासाठी ठेवणार आहेत. थंड झाला की तो आपोआप खवा जो आहे तो थोडासा घट्ट व्हायला मदत होते. आता बघा, आपण खवा जो आहे तो पूर्णपणे थंड करून घेतला आणि तुम्ही बघू शकता खवा आपला चांगला घट्ट झालेला आहे. आता इथे आपण अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. तुम्ही हवं तर फक्त खव्याची सुद्धा साटोरी बनवू शकता, पण आज आपण खवा आणि रवा या दोन्हींची मिळून साटोरी बनवणार आहेत. तर इथे आपण खवा घेतलेला आहे आणि आता दुसऱ्या कढईमध्ये थोडासा रवा जो आहे तो भाजून घेणार आहेत. गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे. तर रवा जो आहे तो आपल्याला बारीक रवाच वापरायचा आहे, जाड रवा वापरायचा नाही. जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो मिक्सरला फिरवून घ्यायचा आणि मगच रवा वापरायचा आहे. आता रवा आपल्याला अगदी मंद आचेवर छान असा भाजून घ्यायचा आहे. फक्त रव्यातला एक कच्चेपणा जावा त्यासाठी आपण अगदी मंद आचेवर हा रवा जो आहे तो भाजून घेणार आहेत. गॅसची फ्लेम आपण अगदी मंद ठेवलेली आहे आणि मंद आचेवर हा खवा आता भाजून घेऊयात. आता त्यामध्ये मी 1 चमचाभर साजूक तूप टाकलं आहे आणि साजूक तूप सुद्धा या रव्यामध्ये आपण छान असं मिक्स करून घेऊयात. तुम्ही जर माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा. सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा. आता बघा, तूपसुद्धा छान असं या रव्यामध्ये मिक्स झालं आहे आणि आता रव्याचा सुद्धा रंग बदललेला नाही, पण त्याचा खूपच असा खमंग वास येत आहे. रवा आपला छान असा भाजून झाला की आपण खव्यामध्ये मिक्स करणार आहेत. तर जो आपण खवा भाजून ठेवला होता त्यामध्ये हा रवा आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि आता परत खवा आणि रवा हे दोन्ही आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे.
खवा जास्तच थंड झाल्यामुळे त्याच्या थोड्याशा गाठी झाल्या आहेत. तर थोडासा मऊ व्हावा यासाठी आपण गॅसवरती थोडंसं त्याला गरम करून घेतलं आहे आणि खवा आणि रवा या दोन्हींचं मिश्रण एकत्रित केलेलं आहे. त्यामध्ये अगदी 2 ते 3 चमचे आपण साखरेचा वापर करणार आहेत. कारण रवा वापरला तर थोडंसं गोड कमी झालं म्हणून अगदी 2 चमचे आपण साखरेचा वापर केला आहे. साखर जी आहे ती मिक्सरला आपण फिरवून घेतली आहे आणि अगदी 2 चमचे आपण यामध्ये साखर टाकली. आता हे जे मिश्रण आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिश्रण आपलं चांगल्या प्रकारे मिक्स झालं आहे. तर हे मिश्रण आता आपण साटोरीसाठी तयार झालेलं आहे. इथे बघा छान असा आपला गोळासुद्धा तयार होत आहे. तर हे मिश्रण आता आपण बाजूला ठेवूयात आणि लगेच जे साटोरीच्या वरचं सारण असतं ते तयार करून घेऊयात. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. तुम्ही हवं तर इथे मैद्याची सुद्धा साटोरी करू शकता, पण इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. पाव वाटी आपण बारीक रवा घेतला आहे. त्यामुळे साटोरीच्या वरचं जे आवरण असतं ना ते अगदी खुसखुशीत होतं. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये 1 चमचाभर तेल टाकलं आहे. कारण तेलामुळे आपली साटोरीचे जे वरचं आवरण असतं ते अगदी खुसखुशीत व्हायला मदत होते. आपण जे रोज भाजीसाठी तेल वापरतो ना अगदी तेच तेल मी यामध्ये टाकलं आहे. तेल अजिबात गरम करून घेतलं नव्हतं. थंडच तेल आपण यामध्ये टाकलेलं आहे आणि आता तेल टाकून झालं की सर्व तेल जे आहे ते पिठाला आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. बघा तेलाचं जे मोहन आहे ते पिठाला छान असं आपण बसवून घेतलेलं आहे. आता लगेच आपण थोडंसं पाणी टाकून पिठाचा एक गोळा मळून तयार करायचा आहे. पीठ मळत असताना आपल्याला अगदीच पीठ घट्टसुद्धा मळायचं नाही किंवा अगदीच पातळसुद्धा करायचं नाही. मध्यम हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर एकाच वेळी जास्तसुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही. जसजसं लागेल तसतसं यामध्ये पाणी टाकून पीठ आता मी छान असं मळून घेते. तर बघा इथे आपण पिठाचा छान असा गोळा मळून तयार केलेला आहे. आता पीठ परत आपण छान असं हाताने मऊ करून घेते आणि अगदी थोडंसं छान असं मळलं की पीठ जे आहे ते छान असं आपलं साटोरीचं आवरण तयार होतं. आता बघा पीठ मळून ठेवलं आहे. यामध्ये आपण रवा वापरलेला आहे. त्यामुळे हे जे मिश्रण आहे ना हे जे पीठ आहे ते आपण एक 15 ते 20 मिनिट असंच रेस्ट होऊ देणार आहेत. तर यावर आता एक झाकण ठेवायचं आणि हे पीठ आता छान असं रेस्ट होऊ द्यायचं आहे आपल्याला. इकडे आपलं मिश्रणसुद्धा हलकंसं थंड झालेलं आहे. तर हे जे मिश्रण आहे ते आपण साटोरीमध्ये भरण्यासाठीचं मिश्रण आहे. तर आता जर तुम्हाला वाटलं की जे साटोरीच्या मधलं मिश्रण आहे किंवा जे आपण हा गोळा तयार करणार आहे तो खूपच मोकळा झालेला आहे, तर यामध्ये तुम्ही थोडासा दुधाचा हबकासुद्धा मारू शकता. आता हे आपलं रवा आणि खव्याचं जे मिश्रण आहे ते छान असं तयार झालं आहे. आता याचे आपण एक छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात. म्हणजे आपल्याला साटोरी करताना अगदी सोपं जाईल आणि पटकनसुद्धा आपली साटोरी तयार होईल. तर अगदी लहान आकाराचे इथे मी गोळे बनवून घेतलेले आहेत. आता बघा आपलं पीठसुद्धा आता छान असं मुरलं आहे. आता पीठ आपण परत एकदा हाताने छान असं मऊ करून घेऊयात. आता आपण छोटासा एक गोळा करून घ्यायचा आणि अगदी गोल आपल्याला हातावरच त्याची पारी करून घ्यायची आहे. यामध्येच आपण हे जे खवा आणि रव्याचं सारण आहे ते भरून घेणार आहेत. तर इथे मी 2 असे मध्यम आकाराचे गोळे बनवून घेतले आहेत आणि पोळीपाटावर थोडंसं आपल्याला एक छोटी पारी करून लाटून घ्यायची आहे. पारी लाटून झाली की त्यामध्ये आपण खवा आणि रव्याचं जे मिश्रण आहे ते त्यामध्ये ठेवून घ्यायचं आणि आता आपल्याला जसं आपण पुरणपोळीसाठी उंडा बनवतो ना अगदी सेम तसाच उंडा आपल्याला बनवून घ्यायचा आहे. सारणमध्ये ढकलायचं आणि बाजूने आपल्याला पीठ वर आणायचं आहे. तर इथे बघा अगदी पुरणपोळीला जसं आपण उंडा बनवतो अगदी सेम तसाच उंडा बनवला आहे आणि सारणमध्ये ढकलायचं, पीठ कडेने वर आणायचं आणि वर जे एक्स्ट्राचं पीठ आलेलं आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे.
आता बघा इथे आपण अगदी छान असा उंडा तयार केला आहे आणि लगेच आपल्याला याला लाटण्याची घाई करायची नाही, तर हातावर थोडंसं आपण त्याला चपटा उंडा करून घेणार आहेत आणि म्हणजे त्यामुळे काय होईल तर जे मधलं सारण आहे ते पूर्ण कडेपर्यंत जाईल आणि आपली साटोरी सुद्धा अगदी छान फुगली जाईल। तर बघा लाटत असताना अगदी हलक्या हाताने ही आपल्याला साटोरी लाटून घ्यायची, जास्त जोर लावून आपल्याला ही साटोरी लाटायची नाही, अगदी हलक्या हाताने ही साटोरी आपण लाटून घेतली आहे। आणि आता बघा हा जो भाग आहे तो आपण तेलात सोडणार आहेत, ज्या बाजूने सफाईदार भाग आहे तो आपण तेलात सोडायचा आहे। आता तेल सुद्धा आपण छान असं गरम करून घेतलं आहे आणि अगदीच आपल्याला कडकडीत तेल तापवायचं नाही, तर मध्यम आचेवर ही साटोरी अगदी मंद आचेवर ही साटोरी आपण तळून घेणार आहेत। साटोरी तळत असताना अजिबात घाई करायची नाही किंवा त्याला पलटवण्याची सुद्धा घाई करायची नाही। एका बाजूने अगदी मंद आचेवर ही साटोरी तळून घ्यायची। तर साधारण एका बाजूने 1 ते 1.5 मिनिट ही साटोरी आपण तळून घेणार, मग दुसऱ्या बाजूने ही साटोरी आपल्याला पलटवून घ्यायची। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण ही साटोरी अगदी 1 ते 1.5 मिनिट तळून घेणार आहेत। साटोरी तळत असताना अगदी मंद आचेवरच ही साटोरी आपल्याला तळायची आहे, कारण त्यामुळे साटोरी जी आहे ती छान अशी तळली जाते आणि तेलात फुटणार सुद्धा नाही। इथे बघा आपली साटोरी दोन्ही बाजूने सुद्धा छान अशी तळून झाली। आता ही साटोरी आपण झाऱ्यामध्ये काढून घेणार आहेत आणि तेल जे आहे ते पूर्णपणे निपटून घ्यायचं आहे। आता बघा आपण ही एक साटोरी तळली आहे, तर अशाच प्रकारे बाकीच्या सुद्धा आपण साटोऱ्या तळून घेऊयात। बघा आपल्या साटोरीला रंग किती छान आला आहे आणि दिसायला तर खूपच मस्त दिसत आहे। इथे आपण सर्व अशाच प्रकारे साटोऱ्या करून घेतल्या, तर तुम्ही सुद्धा एक वेळेस अशी खवा आणि रव्याची साटोरी नक्की करून बघा। तर इथे आपल्या एक 5 ते 6 साटोऱ्या बनून तयार झालेल्या आहेत। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं चांगलं खात रहा। आणि पुन्हा एकदा सर्वांना एक निवेदन आहे, जर तुम्हाला माझ्या खरंच रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटूयात, तोपर्यंत धन्यवाद।